रोड जाऊ जसं आपण वरती तसं जाऊ. दो फुल चिकन और एक फुल अंडा. पण आपण तर अर्धा बरोबर नाही पडत. मी एवढंच सांगायला, भूक लागते रात्रीला. झोमॅटो झाडा काही नाही वरे. खायचं सगळं आम्ही पॅक केलं आणि वरे निघालो. पण थोडी थोडी आतापासून थंडी चालू झाली वाजणं आम्हाला. आणि सोबत आम्ही केळं पण घेतले वरे खायसाठी. म्हणजे वरे नाही, हे बघा हे आहेत केळं. वरती नाही, सोबत खाण्यासाठी आम्हाला घेतले. आणि लागणार आहे माचीस आता जाळ लावण्यासाठी वरे. हे थोडं इकडलं कसं, इकडलं हिल स्टेशनचं वातावरण थोडं थंड आहे, मस्त वाटायला इकडं. यहाँ ऊपर जाना है हमें, ठीक है. और ये सनसेट देखो ना. इस टाइम पे हम लोग ऊपर चाहिए थे, लेकिन टाइमिंग थोड़ी लेट हो गई. एक ट्रेन डिले, मतलब ट्रेन ही कॅन्सल हुई थी, तो इसलिए लेट हो गया हम लोग नीचे. तर आता वरती जायचं असं चालत. आणि आज रात्रीचं झोपणं डनो काही माहित नाही मला, काहीच विषय नाही. आणि झोपायचा विषय म्हणजे की बघता येणार तेच आता तुम्ही बघा सोबत आता जे काय होणार आहे. आणि एक मजा यायली. आणि वातावरण खूप भारी थंड आहे, मजा यायली. पण रात्री लागणार आहे लवडे चांगले मोठे. वरती पूर्ण जायचं आहे आता. इथून राईट विसापूर जाण्यासाठी बघून जाणार आपल्याला माहित आहे बरोबर जायचं. काही कळलं तर आहे ना काय, आम्हाला तर कळायला आहे, पण लोक सांगत नाहीत काही. पण जहा चहा वहा राहा. वाजली थंडी. अजून काही नाही, अजून काही नाही. अजून रात्रीला बघा, आता रात्रीला जाम थंडी वाजणार आहे. आज से विसापुर की चढ़ाई चालू होगी अब, रियल वाली. क्या है इस चीज की कि हम लोगों को है ना, हा इकडेच आहे ना वरती. बंद पडलेलं आहे. चला सर, तुम्ही यायले का वरती? थांबायले की वापस यायले? चला. अभिषेक काय म्हणायचं होतं, टाइम खूप जास्त झाला आमचा. आणि सनसेट तर चालला, पण जर राहायची व्यवस्था चांगली असेल वरती, व्यवस्था स्वतः करायला लागलं, पण चांगली कंडिशन असेल तर वरे राहू. आणि जर चांगली कंडिशन नसेल तर रात्री खालीला यायला लागते. कारण की भाई सेफ्टी पहिली आहे. हे बघा वरती ठीक आहे ना. बॅग घ्यायचं, गांडीवर यायला पोरायच्या, आणि किल्ला चढायला नाही, कुठला ट्रॅकिंगला चालले. गुफा नाही, वरती किल्ला आहे. किल्ला आहे, म्हणजे पॉइंट आहे, किल्ला पण पडलेला पॉइंट आहे तर भाई ट्रॅकिंगचे. पण एवढा नाही टफ वाटत झालं चढायसाठी. फक्त या किल्ल्याची एकच हे आहे, स्लिपरी वगैरे नाही. हरिहरला आम्ही ज्यावेळेस मागे गेलतो ना, तर ते सीन कसं होता, पाणी चालू होतं आणि पाण्यामधून आम्ही चढायलो. पण या येतं आहे ना, पाणी वगैरे काय नाही, कोरडं आहे पुरं. पण चढायला थोडा दम लागायला. कसं वाटायला बताओ जोर से बताओ. मिठू कसं वाटायला, मिठू कसं काय थंडीचं? अबे तेवढं काय काळजी करू नको. आता काय नाही. मी 6 वाजले, ऑलमोस्ट 1.5 घंटा लागेल पोहोचा. 7:30 वाजता वरे पोहोचतो, म्हणजे पूर्ण अंधार होऊन जाईल. वरती जायचं मला, तिथून राईट जायचं. 6 वाजता पण असा व्ह्यू आहे. विचार करा सकाळी काय व्ह्यू असेल. आता दमले पोरं खूप जास्त. गाडी दूध घेऊन गेला. एनर्जीसाठी खेळ आता बा. एक खेळ काय मला दे भाई. काय पानसट बोलायला, लय पानसट बोलायला. रस्ता हरपले. अरे हरपले काय? आले. ये कठोर चढ़ाई हम पहली बार नहीं कर रहे. पडतो बरं. ये देखो गुफा. भाई रस्ता इतना खराब रस्ता की काय कळण झाला का? खराब नाही रे, खतरनाक रस्ता आहे. बॅटऱ्या पाहिजे होत्या बस. खरंच मला ते दाखव रस्ता कुठे आहे. भाई काय सांगायला दिसन झालं ना तुम्हाला. प्रत्येक इन्स्टंटचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही आपण. जिथे गेलं तिथे पण रेकॉर्ड करतो. हे बघ वरती त्या डोंगरावर जायचं, ठीक आहे. सोबत आले आमच्या. आम्ही फक्त चौगाव. इथे काय अटॅक झाला तर आमचं शेर पुढे जाते. शेर शेर आमची मांजर बरं. शेर सगळ्या शेर पिकाला मारते. लेट्स गो. सोबत आले आमच्या. थांबतो. इथून आलो आम्ही वरी बघा. हो इकडे अजून वरती जायचं आहे मला. ठीक आहे, मला भरपूर जायचं आहे.
थोडंच लगभग अर्धा घंटा लागते अजून जायला. इथून वरती जायला काही चान्स नाही. 7 वाजले आता आणि खालती जर जायचं म्हणलं ना तर रोड थोडा स्लिपरी आहे आणि आठवण पण नाही रोड कसा खाली जाऊ आम्ही. आणि वरती जायला तेव्हा पूर्ण असा पूर्ण डोंगर आहे आणि राहण्यासाठी एवढा टेंट आहे राहू शकतो. तर मला काय असं वाटायला की आज रात्री आहे ना आम्ही जर इथं थांबलो तर सकाळ सकाळी जाऊ शकतो. पण पोरं आहे ना पोरं भियायले की त्यांना वाटायला की काय होईल काय नाही होईल. आणि खरंच मी एक गोष्ट सांगतो मला रिस्क वाटेल गाण बसते ना आम्ही तर बक्षुदीकरद्वारे आलो पण खाली जायचं जर म्हणलं विषय अंधार आहे आणि पाय स्लिप वगैरे होऊ शकते आमचे. बघूत पुढे काय होते आता. 2 घंटे 4 घंटे लागू दे पण खाली ते पण कधी गाणं फाटायला काय पोरं हे याला मध्ये जेन्युअन कॉन्टेंट. आता तुला असतो नाही लाजत. लागून टाइम लागला लॉजिक लावा. तुमची ना ही भीती बोलते आणि एकटं कुठंही जायचं नाही. सगळ्यात छोट्या गोष्टी जर तू करतो तरी एकटं अरे तू आमचा जर विचार घे की बाबा डोक्यात. सगळे जण पैसे डिसिजन घ्यायले काय जायचं एवढं गाडी पण हसायलो आम्ही तरी. पण आपल्याला भाई हे जीवनातलं सगळ्यात कठीण वाटायला मला माळ चढायचं एवढं क्रेझी. आथरण नाही का फक्त खायचं आणि पाणी प्यायचं बाकी आथरण गित्रण का हेच नाही आमच्यापाशी. आणि डिसिजन घ्यायला यांना वाटायला की आता खाली जाऊ काय होईल. दोघ जण डिबेट चालू आहे आमची इथं. बघा डिबेट चालू खाली जा. परवा दिवशी आमचा पेपर आहे. रोड जाऊ जसं आलो आपण वरती तसंच जाऊ खाली. हा 16 नाही ब्राईटनेस वाढवून चाल. अरे ये ना बाबा सॉरी टॉर्च लावून चाल. भाई वापस चाललो आता. झाला आमचा डिसिजन वापस जायचं कारण की सेफ वरे पण होतं काय प्रॉब्लेम नव्हता पण खाली यायचं थोडं अडचण जागा आहे थोडं खाली चाललो आणि मिठूला वाटायला की थोडं भीती आपण नाही आपण सग खिलाफ होतो मी त्या गोष्टीच्या आम्हाला वरे राहायचं होतं पण एकट्याच्या डिसिजन मुळे ते काहीच नाही गांडी फटून हातात आली यांची. त्या एकट्या डिसिजन मुळे सांग का मी खरं म्हणलं तर अथर्वचा विचार केला. अथर्व मोठे त्यामुळे सपोर्ट केला. हळू ए मिठू कडशी हळू चल काहीच नाही. आता आम्ही काय करणार आहोत आता जातो खाली आणि जेवण करतो. मी तो वरे वापस जेवण करतो बरे लवडा येत नाही वापस आणि गुपचूप घराकडे जातो. बोलला सकाळी लय भारी जास्त. हे बघ आता असं असे कन्फ्युजिंग रोड आता सांगा कुठे जायचे राईट आलो तर रस्ता दाखवत होता हा त्याच्यामुळे पहिला रस्ता नाही मी आम्हाला दरीत नेऊन टाकलं. नाही मी मजाकीची गोष्ट नाही खरंच म्हणायलो. रस्ता आम्ही चुकलो होतो. लिटरल रस्ता चुकलो होतो. आणि हे बघा काहीच नाही भीतीच जागा नाही पण 4 जण एकटे होतो आणि कमी जास्त जर झालं असतं तर अवघड झालं असतं पण काही झालं नाही. आणि इथे एक आम्हाला माणूस भेटला त्यानं आम्हाला एकदम परफेक्ट रोड सांगला. कसा वाटला ट्रॅक. चल ट्रॅक गेंड फाटून हातात आली. गेंड फाटून एक नंबर. याच्यामुळं गेंड फाट गई याला बाहेर अरे कधी नाही. त्याच्यामुळे लढायला तर आखरी फक्त एकच झालं तर लढायचं राहिलं होतं. खाली असं करायला ते आखरीला पडायला तर भाई व्हिडिओ काढू शकलो नाही मी नाही तर काय सांगा तुम्ही. ट्रॅक ओव्हर झाला आता आणि आम्ही याच्या पुढे ट्रॅक विचार करेल ट्रॅक आणि एकदम प्लॅनिंग आणि एक्झिक्यूट करेल. आम्ही लई यावेळेसला चुत्या गेला आणि लई भगभोसट झाला भाई. सर्व्हाइव्ह करणं अवघड वाटलं आम्हाला आखरीला. रस्ता विसरलो आम्ही बाहेरला. आता असं वाटायला आलो कसं तरी बाहेर भाई. झाला यांचा ट्रॅक झाले थंडे सगळे बोर. आता थंडेने ट्रॅक झालं नाही बरोबर आमचा. आलो आम्ही रूमवर वापस अँड दॅट्स इनफ फॉर टुडे. आणि याच्याहून क्रेझी ब्लॉग्स आता या चॅनलवर येतील आणि नवीन चॅनल आहे आणि माझ्या पण चॅनलवर व्हिडिओ जाईल. बाय.